नमस्कार, मी सिद्धी सारंग माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करत आहे। तर आज आपण चाललो आहोत वेतोबा मंदिर आरवली येथे, ते आहे वेंगुर्लेला। हा माझा व्लॉग पूर्ण पहा, व्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जाऊया वेतोबाच्या मंदिरात। आता आपण आपल्या घरातून निघालेलो आहे जाण्यासाठी आरवलीला। आय थिंक इथून आपल्या घरापासून 2 तास आहेत वेंगुर्ला, तर 2 तासाची ट्रॅव्हलिंग आहे आपल्याला। तर हे आपलं घर आहे आणि घराच्या बॅक साईडवरून रस्ता आहे चालायचा, तो आपल्याला गाडीपर्यंत जातो रूट। चालत पण वाट वेगळी आहे, इकडची पण वाट वेगळी आहे। आणि आमची विहीर आहे इथे, ही विहीर आहे। इथे कपडे धुण्यासाठी दगड आहे आणि हे चव्हाटेश्वराचं मंदिर आहे, आमचं ग्रामदैवत आहे। हा इथून पण रोड आहे, पण मंदिरातून जायचं, जरा मंदिरात दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं। ही वाट जरा इझी आहे, ती वाट कशी मोठे मोठे शिडे, दम लागता चलूक। हायसून खाली जायचा आमच्या घराकडे रस्ता। तर आज मी ट्राय करणार आहे जास्तीत जास्त आपल्या भाषेत बोलायचा। आपली गाडी उभी आहे संकेत शेठ बस। पोचलो आहोत वेतोबा मंदिर इथे आरिवली, ते वेंगुर्लेत आहे। 3 तास लागले आम्हाला इथे यायला। केळी घ्यायची पद्धत आहे देवासाठी आणि चप्पल द्यायची। आता तरी चप्पल द्यायचं बंद झालं, आता इथे चप्पल देतात देवासाठी। असू शकतो ते तर पाहिजे, प्रो आहेत ते। डॉगेज बाई सगळीकडे लागतात आम्हाला। एक 1.5 ते 3.5 अन्नछत्रात जेवण असतं, त्याची ही लाईन आहे। हे आहे मंदिर। गावात इम्पॉर्टंट असे पेप्सी का ना, मला काय माहिती कुठे होतं का। वेतोबाचं मंदिर झाल्यानंतर आता आम्ही आलोय आमच्या कोकणातली फेमस अंगणेवाडीतली भराडी देवीच्या इथे। ते आहे भराडी देवीचं अंगणेवाडीतील मंदिर। हे मालवण मसुरी इथे आहे, मसुरेत आहे। हे खूप प्रसिद्ध अशी हिची जत्रा असते, अंगणेवाडीची जत्रा म्हणून फेमस आहे। हे मंदिर आहे अंगणेवाडीचं आणि ते मंदिर कसं बनवलं हे असं त्याचा स्मॉल मॉडेल आहे, छोटा। भराडी माते की जय। ही माझी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि सिद्धी सारंग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा। चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, बाय।